नगरविकास खात्याअंतर्गत एमएसआरडीसीने काढलेली महागडी निविदा रद्द करण्यात आली। अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या नगरविकास खात्याअंतर्गत काढलेली ही निविदा रद्द करण्यात आली। जास्त खर्च आणि भूसंपादनापूर्वी निविदा काढल्याने ती रद्द करण्यात आली। निविदेमध्ये अनावश्यक आणि जास्त खर्च होता असं मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलंय। नागपूर चंद्रपूर महामार्गाच्या आर्थिक निविदा जानेवारी 2025 मध्ये मागवल्या। यात अपेक्षेपेक्षा 27% जास्त, तर नागपूर गोंदिया मार्गासाठीच्या निविदा तब्बल 40% महाग होत्या आणि त्यामुळे प्रकल्पांची किंमत अनाठायी वाढल्याची टीका सुद्धा झाली होती। या संदर्भातले तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, नक्कीच विक्रांत, कारण समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर चंद्रपूर, नागपूर गोंदिया आणि नागपूर गडचिरोली हे महामार्ग प्रस्तावित होते। विदर्भाच्या दळणवळण व्यवस्था सुधारण्यासोबतच विदर्भाचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा यासाठी हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून जारी केलेले होते। मात्र या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया एकीकडे प्रॉब्लेममध्ये आलेली आहे, तर दुसरीकडे या प्रकल्पांसाठी काढण्यात आलेल्या ज्या निविदा होत्या त्या निविदा या अनेक पटीने जास्त असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नागपुरात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेमध्ये दिलेली आहे की नागपूर चंद्रपूर महामार्गाची जी निविदा काढण्यात आलेली होती ती 27% अधिकनी होती, तर नागपूर गोंदिया महामार्गाची जी निविदा होती ती 40%नी महाग काढण्यात आलेली होती। आणि महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याअंतर्गत येत असलेल्या एमएसआरडीसी विभागाने ही निविदा काढण्यात आलेली होती। हा अपेक्षित आणि अनपेक्षित खर्च आहे। अनपेक्षित खर्च वाढल्यामुळे आता या निविदा रद्द करण्यात आलेल्या आहेत। एकीकडे भूसंपादनाची प्रक्रिया अजूनही बाकी आहे। जो सर्वे होता तो सर्वे पूर्ण झालेला आहे, मात्र शेतकऱ्यांनी जो मोबदला मिळतो तो मोबदला घेण्यास नकार दिलेला आहे। बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। तर दुसरीकडे अनाठायी वाढलेला खर्च आणि त्यामुळे जास्त खर्चाच्या निविदा यामुळे हा प्रकल्प आता सध्या या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। त्यामुळे एकूणच पाहता हा जो प्रकल्प आहे आणि विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचे असे हे महामार्ग आहेत, कारण नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग आहे त्याचंच एक एक्सटेन्शन असण्याचं नागपूर ते गडचिरोली असा हा सांगण्यात येत होतं। मात्र आता या वाढलेल्या निविदेमुळे या निविदा रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि आता या निविदा कधी काढण्यात येतील, कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले की अगोदर भूसंपादन करायचं आणि त्यानंतरच मग निविदा काढायच्या। त्यामुळे आता या प्रकल्पाला गती कधी मिळते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र विदर्भाच्या विकासासाठी हा महत्त्वपूर्ण महामार्ग असलेले जे प्रकल्प आहेत ते सध्या गोत्यात आल्याचं चित्र असल्याचं दिसून येत आहे। बरं, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।